नाशिक शहरापासून साधारणतः 16 किलोमीटर अंतरावर दारणीच्या कुशीत असलेले भगूर हे छोटंसं गाव. एखादे गाव त्या मातीतील बलिदानाने ओळखले जाते. भगूर यापैकी एक. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म या ठिकाणी झाला. नाशिकहून पाथर्डी फाट्याने देवळाली गावास पोचल्यानंतर भगूर तेथून जेमतेम 4 किलोमीटर अंतरावर आहे. भगूर गावात सावरकरांचा वाडा आहे. अगदी काही वर्षापूर्वी यांचे जन्मस्थान असलेला हा सावरकरांचा वाडा भग्न अवस्थेत होता. मात्र काही वर्षापूर्वी सरकारने त्याची डागडुजी करायला सुरुवात केली आणि आज या वाड्यात बऱ्यापैकी चांगले स्वरूप प्राप्त झालेले आहे. स्वातंत्र्यवीरांचे एक उचित स्मारक या ठिकाणी उभे आहे आणि या वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या अनेक आठवणी आपल्याला बघितल्यानंतर ताज्या होत असतात. हा वाडा दुमजली आणि प्रशस्त आहे. वरांडा, आतील बाजूस खोली, देवघर, तसंच देवघर, बळद, अंतर्गत जिने, पोटमाळा यांनी परिपूर्ण असा आहे. यात शिरल्यावर समोर मोठे अंगण आहे. उजव्या बाजूला कंपाऊंड लगत त्यांचा अर्धा पुतळा आहे. समोरच्या पडवीतून आतील खोलीमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठीचा अरुंद जिन्याकडे जाता येते. वाड्यात आता ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध छायाचित्रांचा जीवनपट असा व्यवस्थित असा मांडलेला आहे. तसंच त्यांच्या देवघरामध्ये अष्टभुजा देवीचा फोटो ठेवलेला आहे. देवीची मूर्ती मात्र गावातील खंडोबा मंदिरात ठेवलेली आहे. बालपणापासून राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरांनी याच वाड्यात अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली होती. वाडा बघता बघता सावरकरांच्या जीवनातील पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असतो. बालपणापासून राष्ट्रभक्तीने ते प्रेरित झालेले होते आणि सावरकरांनीच या ठिकाणीच सशस्त्र क्रांतीचा मेनू उभारलेला आवडता. असे हे सावरकरांचे आत्मचरित्र आपल्या डोळ्यासमोर येते आणि अतिशय सुंदर असा सावरकरांचा हा वाडा आपण जरूर भेट द्यावी. या वाड्यात अतिशय छान असा त्यांचा जीवनपट आहे. ठिकठिकाणी जुन्या काळच्या आठवणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आठवण करून देत असतात. त्यांची सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला असा हा सावरकरांचा वाडा अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा वाडा आपण सर्वांनी या बघावा आणि त्यांच्या आठवणी जागृत कराव्या. असा हा अप्रतिम वाडा भगूर या ठिकाणी आहे.
खरं नाही म्हणून आनंदाने नाचू लागली. पोवाडे, लेख आणि कविता यांचा तुम्हाला ध्यास जनजागृती करण्यासाठी टिळकांनी केला अभ्यास. अस्पृश्यता निर्मूलनासाठी अहोरात्र मेहनत केली. पतित पावन मंदिर बांधून तीही दूर केली. प्रक्षोभकांची भाषणे केली म्हणून कित्येक वेळा झाली अटक. ब्रिटिश सरकारने नरडे तुम्हीच खरे खलनायक. हिंदू महासभेला जन्म देऊन हिंदूंना एकत्र आणले. गांधी पुराण आडवे आले तरीही कार्य नाही थांबले. करोडोच्या जनसमुदायात आपण एकत्र आणला होता. एवढं देशप्रेम पाहून संपूर्ण देश नमला होता. स्वातंत्र्य मिळवून देणारी तुम्हीच खरे नायक. श्री गणेशाचं रूप आपण, तुम्हीच आमचे विनायक. हे कार्य आहे. धन्यवाद. आपला हा